ग्रामीण भागातील तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि संधी देण्याची गरज, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन. डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या रोजगार मेळाव्यात 648 तरुणांना मिळाली नोकरीची संधी. ग्रामीण भागातील तरुणांच्या मध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून या तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी देण्याची गरज आहे. त्यांना संधी मिळाल्यास ते मोठी प्रगती करू शकतात. त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीच आम्ही श्री दत्त समूहाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. खाजगी कंपन्यांमध्येही प्रचंड प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध असून अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांनी आलेल्या संधीचं सोनं करून जीवनात यशस्वी व्हावं असे आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले. गणपतराव पाटील पुढे म्हणाले, बेरोजगाराची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहून फाउंडेशनच्या वतीने आत्तापर्यंत 3 रोजगार मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तरुणांनी प्रामाणिकपणे काम करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. कुटुंबाचा आर्थिक पाया भक्कम झाला की ते कुटुंब यशस्वी होतं. खाजगी कंपन्यांनीही ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेला नोकरीच्या माध्यमातून संधी देऊन बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी हातभार लावावा. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील, संचालक इंद्रजित पाटील, संजय पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, विजय सूर्यवंशी, दरगू गावडे, भैयासो पाटील, क्वेस कंपनीचे जनरल मॅनेजर हरिप्रसाद BS, मॅनेजर प्रदीप भंडारी, HR निलेश सांडभोर, HR प्रकाश कांबळे, मॅनेजर मंगेश पाटील, इंजिनियर सचिन जमदाडे, अर्जुन सोलनकर, अभिजित कदम, विभाग प्रमुख प्रदीप कोटे, उद्योजक राहुल कोळी यांच्यासह इन्स्टिट्यूटचे प्राचार्य गिरीश मालू, उपप्राचार्य प्लेसमेंट ऑफिसर राजकुमार मगदोम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, श्री दत्त कारखाना अधिकारी, सारे पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.